नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक न्यूजच्या एपिसोड 2 मध्ये, जिथे आपण टेक जगातील महत्त्वाच्या घडामोडी बघत असतो. तर सगळ्यात पहिली न्यूज आहे इंस्टाग्राम कडून. तर आता आपण आपल्या प्रोफाईलवरची जी प्रोफाईल ग्रिड आहे, जे पोस्ट आहे ना, ते आपल्या पद्धतीने रिअरेंज करू शकतो. म्हणजेच काय की मागे एक इंस्टाग्रामने फीचर आलं की आपण रील पिन करू शकत होतो. म्हणजे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत किंवा ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज भेटलेत ते आपण पिन करू शकत होतो, जे टॉपला येतील. पण ते 3च करू शकत होतो. पण आता आपण आपली पूर्ण प्रोफाईल आपल्या पद्धतीने रिअरेंज करू शकतो. म्हणजे जे खालचे व्हिडिओ आहेत, एकदम खाली गेलेले आहेत किंवा ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले ते आपण वरी घेऊ शकतो, आणि जे तुम्ही रिसेंट पोस्ट केले ते आपण खाली ढकलू शकतो. म्हणजे आपल्या पद्धतीने जी रील तुम्हाला पहिले वाटेल, सेकंड वाटेल, त्या पद्धतीने आपण आपली पूर्ण प्रोफाईल अरेंज करू शकतो. आता याचं बेनिफिट काय? तर याचा बेनिफिट असा आहे की जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल किंवा तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल, तर याच्याने काय होतं की जेव्हा व्ह्युअर्स आपली व्हिडिओ बघतो किंवा पोस्ट बघतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्या प्रोफाईलवर व्हिजिट करतो आणि तो आपल्याला फॉलो करायचं का नाही हे आपल्या प्रोफाईलवरून ठरवतो. पहिले 2, 3, 4, 5 व्हिडिओ बघूनच ठरवतो. त्यामुळे जर तुमचे महत्त्वाचे व्हिडिओ जर खाली दबले असतील तर ते तुम्ही वरी घेऊ शकता. आणि खूप भारी फीचर आहे इंस्टाग्रामचं, मला तर फार आवडलं. तुम्ही ट्राय केलं का नाही? तर पुढची न्यूज आहे गुगल जेमिनाय कडून. तर त्यांनी गुगल जेमिनायचं 3.5 लाईट ट्रान्सलेशन टूल रिलीज केलं आहे आणि खूप कामाचं टूल आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होणार की 70 पेक्षा जास्त भाषा रिअल टाइम मध्ये ट्रान्सलेट होणार. आता तुम्ही म्हणताल की ट्रान्सलेशन तर पहिले पण होत होतं, पण इथं हे टूल जे आहे ना, ते रिअल टाइम मध्ये ट्रान्सलेट करणार. म्हणजे तुम्ही बोललं ना त्याच वेळेस ते ट्रान्सलेट होऊन बाहेर पडणार. आणि याचा खूप उपयोग आहे त्या लोकांसाठी जे खूप ट्रॅव्हल करत असतात, बाहेर देशात जात असतात. तिथं काय होतं ना, वेगळ्या भाषा असतात. तर त्यावेळेस आपण लाईव्ह ह्याच्यामध्ये ट्रान्सलेट करू शकतो. पहिले काय व्हायचं ना, की आपण असं बोलणार, नंतर ते ट्रान्सलेट होणार, मग ते गॅप क्रिएट होणार ना समोरच्यासाठी आणि एक ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट होणार. पण यावेळेस तुम्ही बोलल्या समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट ऐकू जाणार त्याच्या भाषेत, आणि त्यांनी बोलल्याच्या नंतर आपल्याला आपल्या भाषेत ऐकू येणार. म्हणजे खूप भारी टूल आहे गुगल जेमिनायचं. तर रिअलमीने लॉन्च केला आहे त्यांचा न्यू फोन रिअलमी P4R 5G फोन, आणि याची प्राइसिंग स्टार्ट होते 19,000 आणि याचा जो की फीचर काय माहिती आहे का, या फोन मध्ये आहे 8000 mAh ची बॅटरी विथ 45 वॅट चार्जर. पण याच्यामध्ये काही मला प्रॉब्लेम पण वाटले, त्याच्यामुळे मी तर फुल डिटेल मध्ये कव्हर करत नाही. याच्यासाठी आपण एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ करणार आहे, जो तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत बघायला भेटेल. तर नक्कीच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन. तर पुढची न्यूज आहे मायक्रोसॉफ्ट कडून. जर तुम्ही मॅकबुक मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2019 किंवा 2021 चालवत असाल, तर तुम्हाला आता थांबावं लागणार. कारण मायक्रोसॉफ्टने सांगितले की 13 जुलै पासून मॅकबुक साठी ते 2019 आणि 21 चे जे काही फंक्शन आहेत ना, ते कमी करणार आहेत. म्हणजे ते फंक्शन संपूर्णच टाकणार आहे. म्हणजे 2019 आणि 21 मध्ये 13 जुलैच्या नंतर तुम्ही नवीन डॉक्युमेंट ओपन करू शकणार नाही, त्याच्यामध्ये एडिट करू शकणार नाही, सेव्ह करू शकणार नाही. फक्त जे आहेत ते तुम्ही व्ह्यू करू शकणार. आणि जर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं असेल तर मायक्रोसॉफ्टने सांगितले की तुम्हाला अपग्रेड करावंच लागणार. ते म्हणजे ऑफिस 2024 किंवा त्यांचं जे मायक्रोसॉफ्ट 365 ते तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. जर तुम्ही मॅकबुक एअर M5 घेण्याचा विचार करत असाल किंवा जर तुम्ही वाट बघत असाल की याची प्राइस कधी कमी होणार, तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. कारण जेव्हा हा मॅकबुक एअर M5 लॉन्च झालता, तेव्हा तो 1,20,000 लॉन्च झालता, आणि आता विजय सेल्सवर तोच मॅकबुक 1,10,000 रुपयाला भेटत आहे. मग तुम्ही एकदा बघू शकता. तर बस आजच्यासाठी एवढेच न्यूज होत्या. तुम्हाला एपिसोड कसा वाटला, आपण काय इम्प्रूव्ह करू शकतो, कसं अजून चांगलं करू शकतो, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.